नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. नुकताच आपला BEd CET 2023चा रिझल्ट लागलेला आहे, तो आपण पाहिलाच असेल. विद्यार्थी मित्रो, रिझल्ट लागल्यानंतर आता आपल्याला प्रतीक्षा आहे ती आपल्या प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची, म्हणजेच आपल्या ॲडमिशन शेड्यूल अपलोड होण्याची. विद्यार्थी मित्रो, जेव्हा आपला ॲडमिशन शेड्यूल अपलोड होईल आणि कॅप राऊंड सुरू होतील त्यावेळेस आपल्याला ॲडमिशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतील त्या संदर्भातील हा व्हिडिओ, त्याचीही चर्चा. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो, आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करण्यास विसरू नका. तर चला पाहूया BEd ॲडमिशन 2023साठी आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स लागतील. विद्यार्थी मित्रो, सर्वप्रथम आपल्याला अत्यंत आवश्यक असणारं आणि बेसिक असणारं डॉक्युमेंट म्हणजेच आपल्या BEd CETचं ॲडमिट कार्ड, ज्याला आपण हॉल तिकीट असंही म्हणतो. विद्यार्थी मित्रो, हे आपलं बेसिक इनरोलमेंट आहे, म्हणजे आपण CET दिली का नाही हे आपल्या हॉल तिकीटवरूनच समजते. यासाठी पहिलं डॉक्युमेंट जे लागणार आहे ते आपलं हॉल तिकीट. त्याची प्रिंट आपण जतन करून ठेवणं गरजेचं आहे, ती प्रिंट आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला जो BEd ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट होऊन मिळाला होता, म्हणजे आपण फॉर्म भरल्यानंतर फॉर्म फुलफिल केल्यानंतर तर त्याचीही प्रिंट आपल्याला आपल्या ॲडमिशनच्या वेळेस लागणार आहे. ही बाब आपण लक्षात घ्यावी व त्याप्रमाणे त्याची प्रिंट जतन करून ठेवावी. विद्यार्थी मित्रो, त्यानंतर तिसरं जे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे ते म्हणजेच BEd स्कोअर कार्ड. विद्यार्थी मित्रो, BEd स्कोअर कार्ड म्हणजे याला आपण मार्क्स मेमो असं म्हणू. तर आपणास माहीत आहे, नुकताच आपला रिझल्ट लागलेला आहे, त्यामुळे आपल्याला फक्त गुण कळाले आहेत, म्हणजेच मार्क कळाले आहेत, परंतु स्कोअर कार्ड अजून डाउनलोड करण्याची सुविधा आपल्या CET सेलने अजून दिलेली नाही, हे आपणास माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपलं स्कोअर कार्ड लवकरच अपलोड होईल आणि ते आपल्याला डाउनलोड करून घेता येणार आहे. ज्यावेळेस ते डाउनलोड करून घेता येईल विद्यार्थी मित्रो, त्यावेळेस आपल्याला त्याची प्रिंट काढणं क्रम पाहत आहे आणि ॲडमिशन प्रोसिजरसाठी ती जतून ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रो, त्यानंतरचं डॉक्युमेंट जे की आपल्याला ॲडमिशन प्रोसेससाठी लागतं ते म्हणजेच आपला 10वीचा मार्क मेमो. तर 10वीचा ओरिजिनल मार्क मेमो आपल्याला यासाठी लागणार आहे, ही बाब आपण लक्षात घ्या. तर सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत विद्यार्थी मित्रो, ते आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये आणि त्याच्या 2 प्रती अशा आपल्याला सोबत ठेवायचे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर 10वीचा मार्क मेमो आपल्याजवळ ठेवणे गरजेचं आहे. तो सध्या उपलब्ध नसेल तर आपला शेड्यूल अपलोड होण्यापूर्वी आपण तो आपल्याजवळ उपलब्ध करून ठेवावा, जतन करून ठेवावा. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, अत्यंत महत्त्वाचं सर्टिफिकेट म्हणजेच 10th सर्टिफिकेट, ज्याला आपण सनद असं म्हणत असतो विद्यार्थी मित्रो. तर सनद जी आहे, सनदही आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये लागते, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर आपल्याला सनद याला काय करावी लागेल, अटॅच करावी लागेल. त्यामुळे ओरिजिनल फॉर्ममध्ये सनद आणि तिच्या 2 झेरॉक्स या बाबी आपल्याला गरजेचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजेच 12वीचा मार्क्स मेमो. जसा आपल्याला 10वीचा मार्क्स मेमो ओरिजिनल फॉर्ममध्ये पाहिजे, तसाच 12वीचा सुद्धा मार्क्स मेमो ओरिजिनल फॉर्ममध्ये प्लस त्याच्या 2 झेरॉक्स आपल्याला अपेक्षित आहेत, गरजेचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, काही महाविद्यालये 12वीचं पण सर्टिफिकेट म्हणजे 12वीची सनदही मागतात, तर काही महाविद्यालये फक्त 10वीची सनद घेतात. त्यामुळे आपल्याकडे 12वीची सनदही सोबत असू द्यावी, लागली तर त्यांना त्याप्रमाणे द्यावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपली जी पदवी आहे ती म्हणजेच BA BCom BSc जी आपली पदवी असेल, त्या पदवीचे 3ही वर्षाचे मार्क्स मेमो म्हणजेच प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष, या आपण फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर असं म्हणतो. तर 3ही वर्षाचे मार्क्स मेमो आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये लागतील आणि त्यानंतर त्याच्या 2 प्रती म्हणजेच छायांकित प्रती आपण ज्याला म्हणतो, झेरॉक्स म्हणतो, त्याही आपल्यासोबत लागतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढची बाब म्हणजेच आपण जर पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन असं म्हणतो, तर आपल्याला त्या पोस्ट ग्रॅज्युएशनचं प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष
म्हणजेच फर्स्ट इयर आणि सेकंड इयर या दोन्ही वर्षाचे आपल्याला मार्क्स मिळावे लागतील, ही आपण लक्षात घ्यावी. विद्यार्थी मित्रो, आपलं पदव्युत्तर शिक्षण म्हणजेच PG MA असेल, MCOM असेल किंवा MSc असेल ते पूर्ण झालं असेल, म्हणजेच दोन्ही वर्षाचे मार्क्स मिळून जर आपल्याकडे असतील तरच आपल्याला पदवी दाखवता येतं, हे लक्षात घ्या. पदवीचं फक्त पदव्युत्तरचं म्हणजेच PGचं फक्त फर्स्ट इयर आहे किंवा पहिलं सेमिस्टर पास आहे असं चालत नसतं, हे लक्षात घ्या. फक्त पास असेल तर त्याला आपण पदव्युत्तर असं म्हणत असतो, PG कंप्लीट असं म्हणतो. तर दोन्ही मार्क्स मेमो म्हणजेच फर्स्ट इयर सेकंड इयरचे दोन्ही मार्क्स मेमो आपल्याकडे असतील तरच आपली पदवी त्याप्रमाणे परिपूर्ण असते. त्यानंतर डॉक्युमेंट जे आहे विद्यार्थी मित्रो अत्यंत महत्त्वाचं ते म्हणजेच आपली ओरिजिनल TC. तर विद्यार्थी मित्रो, काही विद्यार्थ्याकडे पदवीची म्हणजेच डिग्रीची TC असेल, ती म्हणजेच BA BCOM किंवा BSc पास थर्ड इयर पास ज्याला आपण म्हणतो, तर ती पदवीची TC झाली. तर विद्यार्थी मित्रो, पदवीची TC असेल तर ती उत्तीर्ण TC असणं गरजेचं आहे, म्हणजेच पास असलेली TC असणं गरजेचं आहे, कारण आपला B.Ed अभ्यासक्रम हा पदवीवर आधारित आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपण जर पदव्युत्तरला ॲडमिशन घेतलं असेल आणि आपण जर नापास जरी झालो असू म्हणजे फर्स्ट इयरला किंवा सेकंड इयरला, तरी विद्यार्थी मित्रो अनुत्तीर्ण असलेली TC म्हणजेच नापासची TC चालते, ती फक्त पदव्युत्तरची म्हणजेच PGची नापासची TC आपल्याला B.Ed ॲडमिशनसाठी चालते, ही बाब आपण लक्षात घ्या. किंवा आपण कुठल्याही दुसऱ्या कोर्सला पदवी झाल्यानंतर ॲडमिशन घेतलं असेल आणि तो कोर्स आपण मध्येच सोडला असेल तरी आपल्याला त्या कोर्सची चालू वर्षाची TC किंवा नापासची TC ही चालते, ही बाब आपण लक्षात घ्या. फक्त तो कोर्स आपल्या पदवीनंतरचा पाहिजे, म्हणजेच कमीत कमी पदवीची TC आपल्याकडं असणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, जे बंधू भगिनी कॅटेगरीमधून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याचं जात प्रमाणपत्र त्यांनी सादर करणं गरजेचं आहे. ते ओरिजिनल फॉर्ममध्ये आणि 2 झेरॉक्स प्रतीमध्ये आपल्याकडे जतन करणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, ज्या कॅटेगरीला ज्या संवर्गाला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची गरज आहे तेही सादर करणं गरजेचं आहे. तसेच विद्यार्थी मित्रो, ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन हे दुसऱ्या विद्यापीठात होतील म्हणजेच 30% होतील, लक्षात घ्या. आपलं पदवी ज्या विद्यापीठाअंतर्गत झालेलं असतं पदवी शिक्षण, तर ते आपलं होम युनिव्हर्सिटी असतं आणि इतर विद्यापीठ हे आपल्यासाठी अदर युनिव्हर्सिटीज असतात. तर विद्यार्थी मित्रो, त्या विद्यापीठात जर आपलं ॲडमिशन होत असेल आपलं विद्यापीठ सोडून, तर त्याला आपण अदर युनिव्हर्सिटी म्हणजेच इतर विद्यापीठ असं म्हणतो आणि त्या विद्यापीठासाठी आपल्याला मायग्रेशन TC लागतो, हे लक्षात घ्या. आपल्याच विद्यापीठात जर आपलं ॲडमिशन होत असेल तर आपल्याला मायग्रेशन TCची गरज नाही, परंतु इतर विद्यापीठासाठी आपल्याला मायग्रेशन TC लागते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला आपला नवीनतम पासपोर्ट फोटो ज्याला आपण छायाचित्र असं म्हणतो तो असणं आपल्याकडे गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, हे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ओरिजिनल फॉर्ममध्ये तर आपल्याला पाहिजेतच, परंतु त्याच्या 2 प्रती आपल्याकडे ॲडिशनल पाहिजेत, हे लक्षात घ्या, म्हणजे झेरॉक्स प्रती. आणि हे डॉक्युमेंट्स आपल्याला प्रवेशाच्या वेळेस म्हणजेच ॲडमिशनच्या वेळेस काय करावं लागतात, त्या महाविद्यालयामध्ये जमा करावे लागतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, महाविद्यालयाचा प्रवेशार्ज ह्याला जोडावा लागतो आणि तोही फीस सहित, म्हणजे त्या महाविद्यालयाची जी फीस असेल ती आपल्याला प्रवेशाच्या वेळेस काय करावी लागते, भरावी लागते. व या सर्व बाबी केल्यानंतर म्हणजे त्याची पूर्तता केल्यानंतर आपला प्रवेश काय होतो, निश्चित होतो आणि ते महाविद्यालय आपल्या CET सेलला कळवतं की ह्या विद्यार्थ्यांनी प्रवेश काय केलेला आहे, कंप्लीट केलेला आहे, निश्चित केलेला आहे. आणि मग त्या महाविद्यालयाची ती जी जागा आपल्यासाठी राखीव होती ती जागा मग ब्लँक दाखवली जाते, म्हणजे ती जागा एंगेज दाखवली जाते. तर विद्यार्थी मित्रो, या सर्व गोष्टी केल्यानंतर आपला प्रवेश काय होतो, कंप्लीट होतो. तसेच विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारच्या अजून ज्या अपडेट्स आहेत ज्या की आपल्या प्रवेशाशी निगडीत आहेत, आपल्या कोर्सशी निगडीत आहेत, त्या तुम्हाला आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील, अनुभवायला मिळतील. आणि आपल्या ज्या बाबी आहेत, शंका असतील, कुशंका असतील, त्या निश्चितपणे काय होतील, यातून दूर होतील. विद्यार्थी मित्रो, लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.